नमस्कार मित्रो. इयत्ता 10वीच्या ऑफलाईन परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अनेक दिवसांनी नाही तर अनेक वर्षांनी तुम्ही परीक्षा वर्गात बसून लेखी परीक्षेला सामोरे जाणार आहात. त्यामुळं तुमचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. मित्रहो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटलेलं वाक्य मला नेहमी आठवतं. ते म्हणाले होते, ड्रीम इज नॉट समथिंग दॅट यू स्लीप इन स्लीप, बट इट डझंट अलाव यू टू स्लीप. असं एक स्वप्न तुम्ही पाहता आहात 10वीतील उत्तम यशाचं, आणि ते स्वप्न तुमचं साकार होऊ शकतं जेव्हा तुम्ही स्वतः ते स्वप्न जगायला लागतात तेव्हाच. स्वप्न याचा अर्थ या ठिकाणी आपण आपलं उद्दिष्ट, ध्येय हे समजलं पाहिजे. आणि आपल्या उद्दिष्टाप्रमाणे, ध्येयाप्रमाणे जर आपण रोजचं वर्तन करायला लागलो तर आपलं यश हे नक्की साध्य होणार आहे. आज मी तुम्हाला तुमच्या इंग्रजी तृतीय भाषा या विषयाबद्दल परीक्षेच्या दृष्टीने, परीक्षेच्या अंगाने काय तयारी करायची, कशी तयारी करायची याच्याविषयी हितगुज करणार आहे, काही मार्गदर्शन करणार आहे, काही हिंट्स देणार आहे, काही टिप्स देणार आहे. आणि माझी अशी पूर्ण खात्री आहे की जर आपण त्या पद्धतीने आपली तयारी सुरू केली, सराव सुरू केला, तर तुम्हाला इंग्रजीमधलं यश हे हमखास लाभणारच. आणि त्याकरता आजपासून तुम्हाला 2 गोष्टी नियमितपणे करणं अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. एक म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकाचं नियमितपणे वाचन. रोज झोपण्या अगोदर आपणच आपल्या मनाला प्रश्न विचारायचा की आजचा धडा, कविता, एखादी कथा पाठ्यपुस्तकातलीच मी मोठ्याने वाचली का? वाचली नसेल तर लाईट बंद न करता वाचायला लागा. रोजचं वाचन, मोठ्याने वाचन हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतरचं एक महत्वाचं असं तुम्हाला सांगणं आहे, आणि ते म्हणजे रोज एक पानभर इंग्रजी पाहून लिहा. हो, पाहून लिहा. कारण या गेल्या 1-1.5-2 वर्षांमधून आपला लेखनाचा सराव अतिशय कमी झालेला आहे. आणि मग लेखनाचा वेग, स्पीड जर वाढवायचा असेल, आपली उत्तरपत्रिका जर वेळेवर पूर्ण होणं आपल्याला अपेक्षित असेल, तर नक्कीच आपल्याला आपला लेखनाचा वेग वाढवला पाहिजे. त्यातली अचूकता आपल्याला आणली पाहिजे. आणि जर तुम्ही रोज वाचत असाल, लिहित असाल, तर माझी खात्री आहे तुमचं यश हे नक्की होईल. आता अशा काही हिंट्स आणि टिप्स आपण पाहूया की जे आपल्याला परीक्षेच्या काळामध्ये, परीक्षेच्या दरम्यान अत्यंत उपयुक्त ठरतील. पहिलं म्हणजे स्टडी द फॉर्मॅट ऑफ द क्वेश्चन पेपर. आपल्या प्रश्नपत्रिकेचा जो फॉर्मॅट आहे तो आपल्या डोक्यात नक्की असला पाहिजे, पक्का झालेला असला पाहिजे. कुणीही कुठंही आपल्याला विचारलं तर सांगता आलं पाहिजे इतका तो तोंडपाठ असला पाहिजे. जर या प्रश्नपत्रिकेचं नव्हे, आता आपण त्याला प्रश्नपत्रिका म्हणत नाही, आपण त्याला कृतीपत्रिका म्हणतो, ऍक्टिव्हिटी शीट म्हणतो, त्या ऍक्टिव्हिटी शीटचा फॉर्मॅट आपल्या डोक्यात हा असा नक्की रुजलेला असला पाहिजे, म्हणजे आपली निम्मी तयारी झालीच. या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये काही सेक्शन्स असतात. त्या सेक्शन मध्ये काही प्रश्न असतात, आणि त्या प्रश्नांमध्ये अनेक प्रकारच्या अशा ऍक्टिव्हिटीज असतात. किती प्रश्न असतात, किती सेक्शन्स असतात हे आपल्याला निश्चित माहिती असलं पाहिजे. सेक्शन 1 हा लँग्वेज स्टडीचा आहे, ग्रामरचा आहे.
पाठ्यपुस्तकातलं ग्रामर, पाठ्यपुस्तकाच्या थोडंसं बाहेरचं ग्रामर यामध्ये अपेक्षित आहे. जर आपलं पाठ्यपुस्तकाचं वाचन नीट असेल तर आपल्याला हे ग्रामर, व्याकरण अजिबात अवघड जाणार नाही. उदाहरणार्थ स्पेलिंग्स. ही स्पेलिंग्स कुठनं येतात? पुस्तकातली स्पेलिंग दिली जाणार आहेत, विचारली जाणार आहेत. आणि त्यामुळं हे वाचन जर परफेक्ट असेल तर तुम्हाला या प्रश्नाची, पहिल्याच प्रश्नाची, व्याकरणाची पूर्ण तयारी झाल्याशिवाय राहणार नाही. पाठ्यपुस्तकातली ग्रामरची वाक्य सोडवून ठेवा, त्याचाच उपयोग आपल्याला करावा लागणार आहे. अगदी लेखनात सुद्धा त्याचा उपयोग आपल्याला करता येईल. त्यानंतर आहे सेक्शन 2, हा टेक्स्च्युअल पॅसेजेसचा आहे. 2 टेक्स्च्युअल पॅसेजेस असतात आणि त्याच्यावरती 5 प्रकारच्या कृती विचारलेल्या असतात. सिंपल फॅक्च्युअल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, व्होकॅब्युलरी, ग्रामर, पर्सनल रिस्पॉन्स अशा प्रकारच्या ह्या कृती असतात. त्यांचं मार्क्स, गुण हे सुद्धा ठरलेले आहेत आणि ते जर आपल्या डोक्यात पक्के असतील तर आपली तयारी ही योग्य दिशेने चालली, योग्य मार्गाने चालली असं म्हणायला काही हरकत नाही. सेक्शन 3 हा पोएट्रीवरचा असतो. 2 कविता या ठिकाणी दिलेल्या असतात. ए भागामधली कविता जी आहे ती कॉम्प्रिहेन्शनसाठी, तुमचं आकलन किती झालेलं आहे, अंडरस्टँडिंग किती झालेलं आहे याच्यावर त्यात 2-3 कृती असतात. आणि बी भागामध्ये दुसऱ्या एका एक्स्ट्रॅक्टवरती आपल्याला ॲप्रिसिएशन लिहायचं असतं. त्या ॲप्रिसिएशनचे मुद्दे सुद्धा दिलेले असतात. त्या मुद्द्यावर हुकूम आपण जर उत्तर थोडक्यात, अगदी थोडक्यात असं दिलं तर त्यातले आपले पैकीच्या पैकी मार्क, पूर्णपणे आपले गुण हे निश्चित होण्यास नक्कीच मदत होईल. सेक्शन 4 हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेसचा आहे. म्हणजेच त्या ठिकाणी असणारा उतारा हा आपल्या पाठ्यपुस्तकातला नाही आणि त्यामुळं अवांतर वाचनालाही तितकंच महत्व आहे. इंग्रजीतलं वर्तमानपत्र, एखादं मासिक जर आपण वाचनाची सवय ठेवली तर मला खात्री आहे की यातला सुद्धा वेग, आकलनाची आपली कपॅसिटी ही निश्चितच वाढायला लागेल आणि त्याचा आपल्याला या ठिकाणी फायदा होईल. यावरचे प्रश्न सुद्धा सीन पॅसेजेस प्रमाणेच असतात याची आपल्याला पूर्ण कल्पना झालेली आहे. सिंपल, फॅक्च्युअल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, व्होकॅब्युलरी, ग्रामर, पर्सनल रिस्पॉन्स हेच ते प्रश्न प्रकार या ठिकाणी सुद्धा विचारले जाणार आहेत अनसीन परिच्छेदाच्या बाबतीत. आणि बी मध्ये समरी रायटिंग आहे. त्या समरी रायटिंगला 5 मार्क असणार आहेत. याची तयारी कशी करायची, याचा अभ्यास कसा करायचा हेही आपण पाहूया. त्यानंतर येतं ते रायटिंग स्किल, ज्याच्यामध्ये लेटर रायटिंग आहे, रिपोर्ट रायटिंग आहे, न्यूज डेव्हलपमेंट आहे, एक्सपान्शन ऑफ आयडिया आहे. हे सगळे प्रकार लेखनातले आपल्याला साध्य होऊ शकतात केवळ सरावाने. आणि म्हणूनच रोजचं लेखन हे आपण चालू ठेवलं पाहिजे. त्यातूनच आपल्याला नक्कीच या लेखन कौशल्यातले जास्तीत जास्त गुण मिळायला मदत होईल. आणि त्यानंतरचा शेवटचा सेक्शन आहे की जो आपल्याला हमखास गुण मिळवून देणार आहे आणि तो म्हणजे भाषांतर, ट्रान्सलेशन. तर सुरुवातीच्याच काळामध्ये आपल्याला हा जो आपल्या ॲक्टिव्हिटी शीटचा आराखडा जो आहे, स्ट्रक्चर जे आहे ते आपल्या डोक्यामध्ये पूर्णपणे निश्चितपणे बसलेलं असलं पाहिजे आणि मग आपण पुढच्या तयारीला नक्की लागू शकतो. उत्तर लेखन ही एक कला आहे आणि ही कला आपण नक्की आत्मसात करून घेतली पाहिजे. काय कला आहे ही? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं हस्ताक्षर. ते लिजिबल असलं पाहिजे, ते वाचता येणं जोगतं असलं पाहिजे. उत्तर पत्रिका उघडल्याबरोबर त्या एक्झामिनरला वाटलं पाहिजे की येस, हीच ती चांगली उत्तर पत्रिका. आपण ज्याप्रमाणे रोज आपल्या स्वतःला चांगलं दिसावं यासाठी मेहनत घेतो, प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे आपली उत्तर पत्रिका सुद्धा
छान दिसली पाहिजे, छान असली पाहिजे आणि यासाठी आपण पुरेपूर मेहनत घेतली पाहिजे. त्याकरता पहिला मुद्दा म्हणजे हस्ताक्षराचा, हँडरायटिंगचा. जर तुम्ही काय लिहिलं आहे हे वाचताच आलं नाही तर गुण कसे मिळणार? आणि म्हणून आपण आता अक्षर सुधारण्याकडे वेगळं लक्ष देण्यापेक्षा आहे त्याच अक्षरावर आपण मेहनत घेतली पाहिजे. कर्सिव्ह रायटिंग पेक्षा रनिंग रायटिंग चालेल. वाचता येणं हे महत्वाचं. दुसरी सूचना, आपली उत्तरपत्रिका एक कलात्मक दृष्टीने आपल्याला प्रेझेंट करावी यासाठी कीप द ऑर्डर ऑफ क्वेश्चन्स अँड आन्सर्स द सेम. आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये ज्या क्रमाने ऍक्टिव्हिटी झालेल्या आहेत त्याच क्रमाने ऍक्टिव्हिटी सोडवा. म्हणजेच काय, तर सेम पॅसेज आहे, त्यामध्ये A1, A2, A3, A4 आणि A5 असा क्रम आहे. जर आपण A4 अगोदर मग A3 मग A2 असं करायला लागला तर आपल्या बरोबरच त्या परीक्षकाचा सुद्धा गोंधळ उडणार आहे. आणि म्हणून ऍक्टिव्हिटीचा क्रम आणि आपल्या उत्तरांचा क्रम हा एकच असला पाहिजे. परीक्षक आहे, जो एक्झामिनर आहे, त्याचं डोकं एखाद्या कॉम्प्युटर प्रमाणे, संगणकाप्रमाणे काम करत असतं. पहिला प्रश्न हे उत्तर, दुसरा प्रश्न हे उत्तर त्याच्या डोक्यात फिक्स झालेलं असतं. आणि तुम्ही जर त्याचा क्रम बिघडवला तर त्याचंही उत्तर, मार्क्स देणं, गुण देणं हे मागं पुढं होऊ शकतं आणि त्याचा परिणाम आपल्या टोटल गुण मिळवण्यावरती, मार्क्स मिळवण्यावरती होऊ शकतो. असं करत असताना ऍक्टिव्हिटी शीटचा जो क्रमांक आहे, ऍक्टिव्हिटी शीट मध्ये दिलेला जो क्रमांक आहे, हा क्रमांक मात्र आपण नीट लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. अशा काही उत्तरपत्रिका मी पाहिल्या आणि मला अतिशय आश्चर्याचा धक्का बसला की मुलांनी उत्तरं दिलेली होती, पण हे उत्तर कुठल्या प्रश्नाचं आहे तो प्रश्न क्रमांकच दिलेला नव्हता. आणि त्यामुळं प्रॉब्लेम झाला. एक्झामिनरनी टिकमार्क केले पण उत्तर कुठं सुरू झालं, उत्तर कुठं संपलं हे कळलंच नाही आणि त्यामुळं अनेक प्रश्नांना उत्तर, मार्क्स देण्याचे, गुण देण्याचे राहून गेले. तेव्हा प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी असणारा, आवश्यक असणारा क्रमांक जो आहे तो क्रमांक नीट आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये जसा दिलेला आहे तसाच तो लिहिणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. कुठं कॅपिटल ए लिहिलेला आहे, कुठं स्मॉल ए लिहिलेला आहे, कुठं अरेबिक 1 लिहिलेला आहे, कुठं रोमन 1. तुम्हाला मी अरेबिक आणि रोमन 1 हे जेव्हा म्हणतो तेव्हा लक्षात घ्या, मागच्या वर्षीच्या, गतवर्षीच्या ज्या ऍक्टिव्हिटी शीट्स आहेत त्या नीटपणे पाहून घ्या आणि त्याप्रमाणे सराव करा. म्हणजे मी जे काही सांगतोय ते तुम्हाला नक्की पटेल, कळेल आणि त्या पद्धतीने तुम्ही उत्तर द्यायला लागाल. तेव्हा ते अनुक्रमांक किंवा प्रश्न क्रमांक जे आहेत ते मात्र नीट हे लिहा. लीव्ह प्रॉपर स्पेस. काय, एक उत्तर कुठं संपलं, दुसरं उत्तर कुठं सुरू झालं, प्रत्येक उत्तरानंतर एक ओळ सोडणं साधारणपणे आवश्यक असतं. आणि तसंच एक ऍक्टिव्हिटी संपली, एक प्रश्न संपला की संपूर्ण पान बाजूला करून नवा प्रश्न हा नव्या पानावरच चालू झाला पाहिजे. त्यामुळं एक्झामिनरचा गोंधळ उडत नाही आणि आपल्याला मिळणारे गुण हे निश्चित होतात. तेव्हा लीव्ह प्रॉपर स्पेस. ऍक्टिव्हिटी शीटमध्ये अनेक प्रकारच्या आपल्याला आकृती काढणं अपेक्षित आहे. कुठं वेबची आकृती आहे, कुठं ट्री डायग्रॅम आहे, कुठं टेबल काढायचं आहे, तर तशी ती आकृती व्यवस्थिशीर काढणं अत्यंत गरजेचं आहे. ही आपण पेन्सिलने काढू शकताय, पेनाने काढू शकताय, पण आकृती, अर्थात आकृती काढण्यासाठी गुण नाही आहे, पण जे प्रेझेंटेशन आहे उत्तराचं ते ज्या पद्धतीने विचारलंय त्या पद्धतीनेच होणं आवश्यक आहे. म्हणजे विचारलंय ट्री डायग्राम मध्ये उत्तर द्या आणि तुम्ही जर मुद्दे फक्त लिहून काढलेत तर लेआउटचे, प्रेझेंटेशनचे
गुण आपले जाऊ शकतात. आणि ही काळजी आपण घेतली पाहिजे की जसं उत्तर लिहायला सांगितलंय, जशी ऍक्टिव्हिटी लिहायला सांगितली आहे तशीच ती आपण सोडवलेली असली पाहिजे, तशीच ती आपण लिहिलेली असली पाहिजे. तेव्हा कोणचे शेप काढणं आपल्याला गरजेचं आहे, अपेक्षित आहे, विचारलंय ते डोक्यात ठेवून त्या दृष्टीने हे प्रयत्न करायला लागा. प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आपली पाहिली जाणार आहेत, वेगवेगळी कौशल्य टेस्ट केली जाणार आहेत. आणि ही कौशल्य कुठली आहेत हे आपल्याला नीटपणे कळलं पाहिजे. कुठं व्होकॅब्युलरीचं कौशल्य आहे, कुठं ग्रामरचं कौशल्य आहे, कुठं तुम्ही स्वतःचं मत व्यक्त करू शकता का हे कौशल्य आहे. आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये कोणचं कौशल्य पाहिलं जाणार आहे हे जर आपण नक्की केलं किंवा ठरवलं, समजून घेतलं तर तसे आपल्याला गुण निश्चित करता येतील. आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया आणि तो म्हणजे मी एक नेहमी प्रश्न विचारतो. अर्थात या ठिकाणी तुमच्याकडनं उत्तर मला काही मिळणं शक्य नाही, पण एक डोक्यात विचार करा. परीक्षेकरता आपल्याला किती वेळ असतो? सगळेजण पटकन उत्तर देतात 3 तास. पण मी म्हणतो की हे उत्तर चुकीचं आहे. परीक्षेकरता आपल्याला 3 तास नाहीत, आपल्याला 3.5 तास आहेत. म्हणजे 11 वाजताच आपला पेपर सुरू होणार असेल, परीक्षा सुरू होणार असेल तर 10:30च्या आत आपण परीक्षेच्या वर्गात उपस्थित असणं अत्यंत गरजेचं आहे. 10:30 ते 10:40 आपली उपस्थिती. 10:40 वाजता आपल्या हातात उत्तरपत्रिका दिल्या जातील आणि या उत्तरपत्रिकेवरती आपलं सीट नंबर, सही, तो विषय, हे सर्व जे डिटेल्स असतात ते लिहून त्याच्यावरती ते ब्लॅक स्लिप लावून आपण तयार राहायचं. आणखीन एक तयारी आपल्याला करायची. आपल्या उत्तरपत्रिकेची संपूर्ण पानं आहेत का हे पहा, चेक करा. 16 पानी पेपर आहे का 32 पानी उत्तरपत्रिका आहे. त्यानंतर उजव्या हाताला डाव्या हाताला पेन्सिलनी छोटीशी रेघ ओढून घ्या, ज्याचा उपयोग तुम्हाला करता येणार आहे. तेव्हा ही उत्तरपत्रिका तयार करण्याकरता ही 10 मिनिटं आणि बरोबर 10:50 वाजता 10 मिनिटं अगोदर तुम्हाला तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका, ऍक्टिव्हिटी शीट मिळणार आहे. 11 वाजता तुम्हाला लिहायला सुरुवात करायची आहे. म्हणजेच हा पेपर लिहिण्याच्या अगोदरचा अर्धा तास ही जी तयारी आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेतनं, ऍक्टिव्हिटी शीटमध्ये ब्राउझिंग करणं, वाचून घेणं, हे आपल्याला करायला ही 10 मिनिटं वापरायची. जर तुम्ही हलत डुलत अगदी 10:30च्या पुढं 11:15 वाजता असे परीक्षेच्या वर्गात जर गेलात तर कदाचित तुम्हाला परीक्षेच्या वर्गात घेतलं जाईल की नाही पण शंका आहे. त्यामुळं वेळेतच पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी असं नेहमी म्हणतो की परीक्षेचा कालावधी हा 3 तासाचा नाही तर 3.5 तासाचा आहे. 10:30 वाजताच आपली परीक्षा सुरू होणार आहे. त्यापुढे जाऊन आता उरली आहे 3 तास असं आपण म्हणू. पण परत एकदा 3 तास नाही तर 180 मिनिटं. 180 मिनिटं म्हणजेच 3 तास नाही. मी जेव्हा 180 मिनिटं म्हणतो तेव्हा तुम्हाला प्रत्येक मिनिटाचा विचार या परीक्षेच्या काळात करावा लागतो. आता जर आपण एक थोडंसं टाइम टेबल तयार केलं की या 180 मिनिटात मी किती वेळ कोणत्या प्रश्नासाठी देणार आहे. बघा, आपल्याला असा विचार करता येईल. क्वेश्चन नंबर 1, लँग्वेज स्टडी, A+B प्लस 10 मिनिट्स आणि 5 मिनिट्स, 15 मिनिट्स. पहिल्या 15 मिनिटांमध्ये आपला पहिला प्रश्न सोडवून झालेला असला पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, इथे आपले टेक्स्च्युअल पॅसेजेस आहेत, 2 टेक्स्च्युअल पॅसेजेस, A+B, 15-15 मिनिटं, 30 मिनिटं आपल्याला, अर्धा तास आपल्याला हा क्वेश्चन नंबर 2 सोडवण्यासाठी आहे.
बघा, आपण वेळेच्या नियोजनाचा विचार करतो आहोत. आपल्यापाशी उपलब्ध वेळ किती आहे, किती वेळात आपलं काय झालेलं असलं पाहिजे, हे गणित आपल्याकडे तयार पाहिजे, पक्क पाहिजे. कारण माझा पूर्ण विश्वास आहे की जर आपण या 80 गुणांचा पेपर, ऍक्टिव्हिटी शीट या 180 मिनिटात सोडवू शकलो तर आपल्याला सगळ्यात जास्त चांगले असे गुण मिळू शकतात. पण जर आपलं काही लिहायचं राहिलं वेळेच्या अभावी, वेळेत न झाल्यामुळं, तर मात्र आपले गुण हे कमी व्हायला लागतात आणि मग आपल्याला टक्केवारीमध्ये प्रश्न पडतो, आपल्या उत्तीर्णतेमध्ये प्रश्न पडू शकतो. यासाठी प्रश्ननिहाय वेळेचं नियोजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 3, पोएट्री. याच्यासाठी आपण A+B 10 मिनिटं, 20 मिनिटं आपण याच्यासाठी देऊ शकतो. क्वेश्चन नंबर 4, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज A+B. या ठिकाणी आपण 20 मिनिटं आणि 15 मिनिटं असा वेळ देऊ शकतो. अर्थात हे नियोजन मी माझ्या स्वतःच्या विचाराने केलेलं आहे. असं तुमचं स्वतःचं नियोजन हे तयार पाहिजे, पक्क पाहिजे. लेटर रायटिंग, डायलॉग रायटिंग, स्पीच रायटिंग यासाठी आपण 15-15 मिनिटं, परत एकदा 30 मिनिटं देऊ शकतो. त्यानंतर आहे इन्फॉर्मेशन, क्वेश्चन नंबर 6, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, एक्सपांड अ थीम, न्यूज रायटिंग वगैरे. यासाठी परत एकदा आपण 30 मिनिटं देऊ शकतो. म्हणजे प्रत्येक लेखनाचा प्रकार हा आपला 15 मिनिटात झाला पाहिजे. नंतर राहिला शेवटचा प्रश्न, तो म्हणजे ट्रान्सलेशनचा, आणि याच्यासाठी आपण 10 मिनिटं देऊ शकतो. अर्थात या सगळ्याची जर बेरीज आपण केली तर ती येते 170 मिनिटापर्यंत, प्लस 10 मिनिट्स. हे 10 मिनिटं कशा करता? हे 10 मिनिटं आपलीच उत्तरपत्रिका आपण वाचून पाहण्यासाठी. आपलं कुठं काही राहिलंय का, आणि त्याचबरोबरीने काही अधोरेखित केलंय का, हे सगळं पाहण्यासाठी. काही चुकलं असेल तर तिथल्या तिथं ते दुरुस्त करण्याची ही शेवटची संधी आहे, आणि म्हणून ही शेवटची 10 मिनिटं. वेळेचं नियोजन म्हणजेच यश. जर आपण संपूर्ण उत्तरपत्रिका वेळेत सोडवू शकलो तर माझी पूर्ण खात्री आहे आपण नक्कीच यशस्वी होऊ शकता. अर्थात हे जर वेळेचं नियोजन आपल्याला पार पाडायचं असेल, योग्य पद्धतीने जर घडवून आणायचं असेल, तर या काही सूचना. पहिली सूचना, आणि ती म्हणजे आपण उत्तरपत्रिकेमध्ये नको असताना काही गोष्टी विनाकारण अशा लिहित बसतो की ज्याला अजिबात गुण नसतात. उदाहरणार्थ, आपली उत्तरपत्रिका लिहायला सुरुवात झाली की आपण सुरुवातीलाच काय लिहितो? इंग्लिश लोअर लेवल, स्टँडर्ड 10th, सेक्शन 1, प्रोज, vocabulary, grammar. Question number 1, read the following passage carefully and answer the question briefly. A1, true or false. हे सगळं लिहायला काही गुण आहेत का? आपण प्रश्न क्रमांक टाकून, त्याचा सब क्वेश्चन असेल तर तो सब क्वेश्चन टाकून डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात करा. तुमचा वेळ वाचेल, आणि वेळ वाचवण्याचे असे आपण जास्तीत जास्त उपाय शोधले पाहिजेत. जर हे सगळं लिहिण्याला गुण नसतील तर आपण कशा करता ते लिहित बसायचं? डायरेक्टली आपल्याला उत्तर लिहिता यायला पाहिजे. त्यानंतर आणखीन आपला वेळ उगाचच विनाकारण जातो, आणि तो म्हणजे आपण प्रश्नपत्रिका, पॅसेज उगाचच वाचत बसतो. सुरुवातीला ऍक्टिव्हिटी शीट वाचली पाहिजे, सुरुवातीला प्रश्न वाचला पाहिजे, आणि त्या प्रश्नाला अनुसरून त्याच्या अनुषंगाने आपण पॅसेज पाहिला पाहिजे. म्हणजे आपला इथं वेळ वाचणार आहे. तुम्ही जे वाचणार आहात, तुमच्याकडनं जे वाचणं अपेक्षित आहे, त्याला काहीतरी हेतू मिळणार आहे, पर्पज मिळणार आहे, आणि तरच तुमची उत्तरपत्रिका ही दिलेल्या वेळात पूर्ण होऊ शकते. आणि म्हणून सुरुवातीच्या काळात मी तुम्हाला सांगितलं की प्रॅक्टिस रीडिंग एव्हरी डे.
रोज वाचनाची जर सवय ठेवली असेल तर तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये वाचायला वेळ लागणार नाही. आपला वाचनाचा वेग आपणच वाढवला पाहिजे आणि हा वाचनाचा वेग वाढेल इफ यू रीड एव्हरी डे. त्यानंतर उत्तर लिहिताना, ऍक्टिव्हिटी शीट सोडवताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे तर उत्तर पहिलं मनातल्या मनात तयार करा. काही जणांना लिहायची अतिशय घाई झालेली असते. कधी एकदा उत्तर पत्रिका सोडवतोय, लिहितोय आणि परीक्षा वर्गाच्या बाहेर येतोय असं झालेलं असतं. पण माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे आणि ती म्हणजे तुम्ही जो वेळ दिलेला आहे त्या वेळेचा पूर्णपणे सदुपयोग केलाच पाहिजे. तुम्ही तुमचं उत्तर काय लिहिलं हे वाचून पहा. तुमचं तुम्हाला कदाचित कळतं की अरे माझं हे चुकलंय आणि मग ते आपल्याला दुरुस्त करता येतं आणि यातनच आपला वेळ वाचू शकतो. तेव्हा वेळ वाचवण्याचे जेवढे काही उपाय आपल्याला करता येतील तेवढे उपाय आपल्याला करायला पाहिजेत. सराव महत्वाचा आणि केवळ लिहायचं म्हणजे सराव नाही तर वेळ ठरवून लिहायचं की ही ऍक्टिव्हिटी माझी 10 मिनिटात झालीच पाहिजे. त्या पद्धतीने आपण जर उत्तरं देत राहिलो तर तो सराव म्हणजे वेळेचं नियोजन करून केलेला सराव हा सगळ्यात महत्वाचा. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादी ऍक्टिव्हिटी शीट सोडवायला घेतलेली असते, पहिला दुसरा प्रश्न सोडवतो, तेवढ्यात आपल्याला कोणीतरी मित्र बाहेर बोलवायला येतो, आपण थांबतो आणि बाहेर जातो. याला सराव म्हणायचं नाही. आपल्या घरातच आपण परीक्षेचं वातावरण स्वतःसाठी निर्माण करून घेऊ शकतो. आता मी उत्तरपत्रिका सोडवतोय, 3 तास मला कुणीही डिस्टर्ब करू नका आणि मग आपण जर ऍक्टिव्हिटी शीट सोडवत बसलो तर तो खरा सराव होणार आहे. वेळेत सोडवण्याचा सराव आपला झालेला असला पाहिजे. तेव्हा ही महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेचं नियोजन करा आणि त्या पद्धतीने कामाला लागा. नो द स्कीम ऑफ मार्किंग. प्रत्येक प्रश्नामध्ये कशाला किती गुण आहेत हे आपल्याला पक्क माहिती असले पाहिजे आणि आपल्या शिक्षकांच्याकडनं आपण हे समजून घेऊ शकता. उदाहरणार्थ आपल्याला अवघड असा वाटणारा प्रश्न म्हणजे पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न. आता पर्सनल रिस्पॉन्सच्या प्रश्नामध्ये आहे काय? त्याला 2 गुण आहेत. आता हे 2 गुण आपण कशाच्या वरती मिळवू शकणार? एक तर तुम्हाला दिलेला प्रश्न समजलाय की नाही, अंडरस्टँडिंग, कॉम्प्रिहेन्शन ऑफ द क्वेश्चन. तुमचं उत्तर तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये स्वतःच्या आकलनावरती करू शकता का हे दुसरं. आणि तिसरं म्हणजे ते तुम्ही व्यक्त कसं करू शकता. हे उत्तर किती असलं पाहिजे? हाऊ मच इज नॉट इम्पॉर्टंट, व्हॉट यू हॅव रिटन इज व्हेरी इम्पॉर्टंट. किती लिहिता हे महत्वाचं नाहीये, काय लिहिलं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी हे 2 गुण आहेत. तेव्हा नो द स्कीम ऑफ मार्किंग. त्यातल्या त्यात लेखन कौशल्यावरती शीर्षक द्यायला, टायटल द्यायला 1 गुण असतो. समरी रायटिंग 1, टायटल दिलं 1 मार्क. एक्सपान्शन ऑफ आयडिया, न्यूजपेपरची हेडलाईन लिहिली, स्टोरीला टायटल दिलं, 1 गुण आहे. आता कशाला किती गुण आहेत हे जर आपल्याला पक्क माहिती असेल तर आपण हे निश्चित करू शकतो, हे मार्क्स निश्चित मिळवू शकतो. शीर्षक लिहायला विसरलात, टायटल लिहायला विसरलात की आपले गुण गेले. त्यानंतर लेआउट, प्रेझेंटेशन. बघा, मार्किंग स्कीम मध्ये महत्वाचे असणारे हे मुद्दे आहेत. ग्रामर. आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपण व्याकरणाचा वापर करत असतो, उपयोजन करत असतो आणि त्यामुळं व्याकरणाचे हे जे गुण असतात, 1 गुण व्याकरणाला असतो रायटिंग स्किलमध्ये. व्होकॅब्युलरीसाठी गुण असतात. चांगली, योग्य अशी व्होकॅब्युलरी शब्द आपण वापरतोय का यासाठी आपला शब्दसंग्रह चांगला असला पाहिजे आणि शब्दसंग्रह जर वाढवायचा असेल तर रोजचं वाचन केलेलं असलं पाहिजे. परत एकदा, तेव्हा नो द मार्किंग स्कीम ऑफ ईच अँड एव्हरी क्वेश्चन.
आणि त्याच्यावरती तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट केलं, त्याच्याकडे जर लक्ष पुरवलं, तर प्रत्येक ऍक्टिव्हिटी मधले ठराविक असणारे असे गुण जे आहेत ते तुम्ही निश्चित असे मिळवू शकाल. नो व्हेअर यू गो रॉंग. सगळ्यात महत्वाचं, आपण चुकतो कुठं हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि आपल्या चुकायच्या जागा ज्या आपल्याला जर कळल्या, समजल्या, तर आपण निश्चितपणे या चुका कमी करण्याकरता प्रयत्न करू शकतो. पहिलं म्हणजे स्पेलिंगच्या होणाऱ्या चुका आपल्याला टाळल्या पाहिजे. रोज लिहिलं तर आपल्या स्पेलिंगच्या चुका कमी होणार आहेत. रोज वाचलं तर आपल्या स्पेलिंग ही पाठ होऊन जाणार आहे. जर स्पेलिंगच चुकलं तर आपल्या उत्तरपत्रिकेचं जे इम्प्रेशन आहे, परिणाम आहे, हा कमी व्हायला लागतो. तेव्हा स्पेलिंग्सच्या चुका होणार नाही यासाठी विशेष मेहनत आपल्याला घेतली पाहिजे. आपल्या उत्तरपत्रिकेतील जवळजवळ प्रश्नपत्रिकेतील ऍक्टिव्हिटी शीट मधील जवळजवळ 90% भाग हा आपल्याला उत्तरपत्रिकेत लिहायचाच असतो. म्हणजे समोर पाहूनच आपल्याला लिहायचं असतं. कॉपी करायला अगदी अलाउड, पण तेच चुकतं. म्हणजे समोर ऍक्टिव्हिटी शीट मध्ये दिलेले स्पेलिंग सुद्धा आपण नीट जर लिहू शकत नसू तर आपले गुण कसे मिळतील. तेव्हा स्पेलिंग्स ही एक एरिया आहे, एक क्षेत्र आहे जिथं आपल्या चुका जास्तीत जास्त होतात. मग अशी म्हटल्याप्रमाणे हँडरायटिंगच्या चुका, तो अ आहे का ॲन आहे, हा जर फरक वाचल्यावरती कळत नसेल तर तुम्ही काही एक्झामिनरच्या घरी जाऊन सांगणार का किंवा ते मला हेच म्हणायचं होतं. जे एक्झामिनर वाचणार त्याला तो गुण देणार. त्यामुळे आपलं हँडरायटिंग हे स्वच्छ, चांगलं, नीट नेटकं असणं, त्याच्यात क्लॅरिटी असणं हे अत्यंत आवश्यक आहे. पुढचा मुद्दा म्हणजे सब्जेक्ट वर्ब रिलेशन. कर्ता आणि क्रियापद यातला सहसंबंध. आय म्हटल्यानंतर ॲम यायला पाहिजे, आय म्हटल्यानंतर हॅव यायला पाहिजे, ही शी इट म्हटल्यानंतर हॅज यायला पाहिजे. हेच जर चुकलं तर आपलं सब्जेक्ट आणि वर्ब यातलं रिलेशन जे आहे ते चुकतं आणि मग त्याचा परिणाम हा आपल्या टोटल मिळणाऱ्या गुणांवरती व्हायला लागतो. कारण ती ग्रामरची अशी झालेली चूक येते लक्षात. एक्झामिनरचं लक्ष, परीक्षकांचं लक्ष आपल्या चुका कुठं होतात याच्यावरती असतं. आणि या चुका कमीत कमी कशा होतील याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. यूज ऑफ आर्टिकल्स. आर्टिकल ही अशी एक एरिया आहे व्हेरी ट्रिकी. नाऊन म्हटलं की आर्टिकल यायला पाहिजे, पण आर्टिकल दिलंच नसेल, कारण आर्टिकल हे इंग्रजी भाषेचं वैशिष्ट्य आहे. आपल्या भाषांमध्ये आपण अशी उपपदं वापरत नाही, पण जर इंग्रजीमध्ये लिहिताना ते आर्टिकल वापरलं नसेल तर ती चूक ठरते. आणि ह्या चुका कमीत कमी कशा होतील याच्याकरता आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्याचबरोबर पंक्च्युएशनच्या होणाऱ्या चुका. काही काही वेळेस विद्यार्थी फुलस्टॉपच देत नाहीत. फुलस्टॉप दिला नाही की वाक्य संपलं कुठं हेच कळत नाही. मग पुढचं वाक्याचा पहिला शब्द, अक्षर, लेटर हे कॅपिटल मध्ये यायला पाहिजे, तिथं परत चूक होते. आणि अशामुळं चुकांचं प्रमाण हे वाढायला लागतं. तेव्हा पंक्च्युएशन ही एक एरिया आहे. वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल अबाउट द यूज ऑफ पंक्च्युएशन. त्यानंतरची एरिया म्हणजे टेन्स, काळच चुकतात. रिपोर्ट रायटिंग म्हटलं की ते सगळं पास्ट टेन्स मध्ये पाहिजे. स्टोरी रायटिंग हॅज टू बी इन पास्ट टेन्स. न्यूजपेपर रिपोर्ट म्हटला की तो पास्ट टेन्स. पहिलं वाक्य पास्ट टेन्स मध्ये, दुसरं पुढचं वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये. अशी जर आपण काळांची व्हरायटी ठेवायला लागलो तर ते लेखन योग्य होणार नाही. अचूकता त्यातली कमी होईल आणि मग आपल्याला त्याचा परिणाम भोगावे लागतील. तेव्हा नो वेअर यू गो रॉंग. युझिंग वर्ड्स इन अवर मदर टंग. काही जण इंग्रजीच्या पेपरमध्ये संस्कृत मधलं सुभाषित, मराठीमधल्या कवितेतल्या 2 ओळी किंवा एखादा शब्द इंग्रजीतला जर आठवला नाही तर मराठीतला शब्द स्पेलिंग करून मोकळे होतात.
इंग्रजीचा पेपर हा आपल्या इंग्रजीच्या ज्ञानाविषयीचा पेपर आहे. इंग्रजी भाषेच्या कौशल्यांच्या विषयी, क्षमतेविषयीची परीक्षा आहे. आणि म्हणूनच इंग्रजीच्या पेपरमध्ये कृपया असे दुसऱ्या भाषेतले, मातृभाषेतले काही लिहिण्याचं टाळा. कारण त्यांनी उलट परिणाम, विपरीत परिणाम आपल्या गुणांवरती होऊ शकतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे ही चूक आहे की आपण उत्तरं लिहिण्याऐवजी ती कृती लिहित बसतो. काही काही विद्यार्थी तर तो पॅसेज सुद्धा लिहून काढतात. आता कशाला एवढा वेळ घालवताय? त्याला गुणच नाही आहेत, पण ही चूक आहे. आणि त्यामुळं असं काही आपल्याला लक्षात आलं आपल्या शिक्षकांच्याकडून की जे चूक आहे असं म्हटलेलं आहे, आणि हा तुमचा पूर्णपणे अधिकार आहे. समजा तुम्हाला 80 पैकी 70, 80, 75च्या वर जर गुण मिळाले नसतील तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना जरूर विचारलं पाहिजे की माझं चुकलं कुठं. माझे जे 2 गुण आहेत त्या 2 ऐवजी तुम्ही 1.5 गुण दिलेला आहे, 1 गुण दिलेला आहे, माझे 1 गुण कुठे गेले, कुठं मिळाले नाही, कशामुळे ते कमी झाले, हे विचारण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. का तर तीच चूक तुमच्याकडनं परत होणार नाही. आणि म्हणून आपलं चुकतंय कुठं हे जर समजून घेतलं तर आपलं परीक्षेतलं यश आपल्याला नक्की करता येईल. त्यानंतर ही ऍक्टिव्हिटी शीट आहे. ऍक्टिव्हिटी शीट कृती, प्रश्न काही असतीलही पण म्हणजे इंटरोगेटिव्ह, पण त्या बरोबरीने अनेक प्रकारच्या अशा ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. आणि या प्रत्येक प्रकारच्या ऍक्टिव्हिटीचा, कृतीचा सराव आपण केलेला असला पाहिजे. उदाहरणार्थ, जर आपण MCQ प्रकारच्या प्रश्नांचा सराव केलाच नसेल आणि आयत्या वेळेस MCQ म्हणजे MCQ म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, 4 उत्तर दिलेली असतात, त्यातलं फक्त योग्य कुठलं ते सिलेक्ट करायचं असतं. फाइंड द प्रूफ, आता प्रूफ फाइंड करा म्हणजे काय, तर कवितेतल्या कुठल्या ओळीमध्ये हा शब्द आलेला आहे किंवा हे एक्सप्रेशन आलेलं आहे, ती ओळ आपल्याला शोधायची आहे. त्याचं उत्तर मांडायचं कसं, म्हणजे कृती सोडवायची कशी, याचा सराव आपल्याला झालेला असला पाहिजे. आणि त्यासाठी कृतींचे प्रकार जे वेगवेगळे आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ऑर्डर ऑफ सेंटेन्सेस, कीप द ऑर्डर, सिक्वेन्स, मॅचिंग, A and B कॉलम मॅचिंग, ट्रू ऑर फॉल्स. आता ट्रू ऑर फॉल्स उत्तर देताना काही काही विद्यार्थी केवळ अनुक्रमांक टाकतात, त्यातला सब क्वेश्चन नंबर टाकतात आणि पुढं खूण करतात. बरोबर, चूक. असं उत्तर लिहू नका. आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये शॉर्ट फॉर्म मध्ये उत्तर नको आहेत. ही आपल्या लेखनाची सुद्धा परीक्षा आहे. त्यामुळं आपलं उत्तर हे जिथं अपेक्षित आहे तिथे पूर्ण वाक्यातच असलं पाहिजे. आता ट्रू ऑर फॉल्सचं उत्तर देताना क्रमांक टाका, ते वाक्य लिहा, बरोबरची खूण करा आणि त्याच्या पुढे लिहा ट्रू किंवा फॉल्स काय असेल त्याप्रमाणे. केवळ TF असं लिहिलं तरी गुण मिळणार नाहीत. तेव्हा आपली उत्तरपत्रिका चांगली सोडवलेली असली पाहिजे आणि त्याकरता आपल्याला ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कृती ज्या आहेत त्या त्याच पद्धतीने मांडणं हे शिकलं पाहिजे आणि त्याचा सराव केला पाहिजे. त्यानंतर आहे फ्लोचार्ट. फ्लोचार्ट म्हणजे काय, तर पहिली कृती काय घडली तेच आहे, पण त्याची मांडण्याची पद्धती वेगळी आहे. तेव्हा फ्लोचार्ट हा फ्लोचार्ट पद्धतीने मांडला गेला पाहिजे. टेबल आहे, वेब आहे, फाइंड रिझन्स आहे. चार्ट कधी विचारला जाऊ शकतो. व्होकॅब्युलरीमध्ये वर्ड पझल आहे, ग्रीड आहे. आणि ही जे वेगवेगळे प्रकार आहेत, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, तर तशा पद्धतीने ते सोडवणं गरजेचं असतं. आणि म्हणून आपला सराव करताना आपण या विविध प्रकारच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या केल्यात का, सोडवल्यात का हे पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता परीक्षेचे दिवस जवळ यायला लागलेत. बिफोर एंटरिंग द एक्झाम हॉल, आता पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे, उद्या परीक्षा आहे, आपण काय कराल?
मी असं म्हणेन की रोज पुस्तक चाळा, पहा. आपलं कोर्सबुक जे आहे ते आपण परत परत पाहिलं पाहिजे. स्वतःचं मन शांत ठेवून सर्व मुद्दे आपल्याला आठवतायत की नाही हे पाहण्याची वेळ आहे. लिहित वाचत आता अजिबात बसू नका. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत असं लिहित वाचत बसू नका. आपल्याला वेळेचं नियोजन करायचं आहे आणि त्या दृष्टीने रिव्ह्यू करा, रिव्हाइज करा. हे अगदी आयत्या वेळेसची आपली तयारी. तुमच्या मनात काही प्रश्न असतील आणि ते प्रश्न हे आपणच सोडवले पाहिजेत. कारण आपली समस्या आहे, त्याची उत्तरं आपल्यालाच मिळवायला पाहिजे. पण आपल्या कोणत्याही स्वरूपाच्या शंका असतील, त्या शंका आपण योग्य त्या मार्गाने, योग्य त्या सोर्सेसमधनं सोडवून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमधल्या मिनिमम इसेन्शियल अशा गोष्टी आपण लक्षात घेतल्यात तर आपल्याला परीक्षेमध्ये हमखास असे 35-40च्या वर गुण हे नक्की मिळतील. प्रत्येक ऍक्टिव्हिटी शीट मधलं मिनिमम असं ते ओळखा. आणि हे जर ओळखलं तर तुम्हाला परीक्षेतलं यश हे नक्की मिळू शकतं. तेव्हा येत्या परीक्षेसाठी, त्यात आवश्यक असणाऱ्या लेखनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आय विश यू ऑल द बेस्ट.